ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करावेत. जिल्हाधिकारी अभिनव गोयल. जिल्हाधिकारी गोयल यांनी घेतला ऑनलाईन बैठकीद्वारे परिस्थितीचा आढावा. जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेती पिकाचे, पशुधन, घरे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ऑनलाईन बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुगल मीटद्वारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात काही गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले असून त्या सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सोय करावी. पाऊस आणि पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेती, घरे व जनावरांचे तातडीने पंचनामे सुरू करावेत. या अतिवृष्टीमुळे जीवित वित्तहानी परिपूर्ण माहिती तयार करावी. तसेच मदतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तातडीने मदत पाठवण्याची व्यवस्था करावी. महावितरण विभागाने खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याची तात्काळ प्राधान्याने आणि तात्काळ कारवाई करावी. तसेच वीज उपकेंद्रे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये पाणी शिरले आहे त्या ठिकाणचे पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी. यामध्ये आडगाव, सावरखेडा, सोडेगाव, डोंगरगाव पूल येथे पाहणी करणार आहेत. तसेच त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून आढावा बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.